नमस्कार। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, लाडका भाऊ योजना, लाडका भावांचं नेमकी करताय काय, हे शासन लाडक्या भावांना नेमकी समजताय काय ते समजत नाहीये। लाडका भाऊ योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ही शासनाने भरपूर सारी चांगली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थ्यांसाठी आणली। पण आता प्रशिक्षणार्थी 1,30,000 प्रशिक्षणार्थी हे परेशान आहेत। त्यांना समजत नाही की पुढची दिशा काय आहे। जर लाडके भाऊ प्रशिक्षणार्थी मुख्य 6 महिने 11 महिने कार्यकाळ काम करताय, त्यांना तिथलं मानधन भेटत आहे, पण त्याच्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांचं काय? हे प्रशिक्षणार्थी वेगवेगळ्या ठिकाणाहून आपलं काम सोडून कुठेतरी काम करत असताना त्यांचं ते काम सोडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये जुडले, जेणेकरून शासनामध्ये आम्हाला काहीतरी शासनामध्ये भेटल आणि आमचं काहीतरी पोट चालल आणि आमचे लग्न, आमचं कार्य व्यवस्थितपणे पार पडल अशी अपेक्षानं वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना पण 6,000, 8,000, 10,000 मध्ये हे प्रशिक्षणार्थी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण मध्ये जुडले। पण आता काय, नानाभाऊ पटोले कडून खूप अपेक्षा होती प्रशिक्षणार्थ्यांना, हे तरी विषय मांडल, हे तरी आपल्या ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा जो आहे कार्यकाळ वाढण्यासाठी हे तरी प्रयत्न करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यापर्यंत तरी विषय पोहोचवेल। पण नानाभाऊ पटोले यांनी तसं केलेलं नाहीये। प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्येक जण आश्वासन देत आहे, जसं की मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये 1,30,000 प्रशिक्षणार्थी जुडले तर त्यांना ते तिथंच आम्ही 50% प्रशिक्षणार्थ्यांना तिथंच कायमस्वरूपी करू, तिथंच रोजगार देऊ। तर या प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये एक आस लागलेली आहे। प्रशिक्षणार्थी सगळे एक आस लागून बसलेले आहे की शासन आम्हाला कुठेतरी आमचा चांगला निर्णय घेतील आणि आम्हाला कुठेतरी एक चांगली दिशा आम्हाला काहीतरी भेटेल। आम्हाला इथंच कंत्राटी पद्धतीने होईना, कायमस्वरूपी पद्धतीने होईना, कुठेतरी शासनाने आम्हाला एक थारा द्यावा, अशा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आस लागून आहे। एवढे सगळे प्रशिक्षणार्थी मुंबई आझाद मैदानावर बालाजी तांबे साहेब असतील, इकडं तुकाराम बाबा असतील, सगळे प्रशिक्षणार्थी त्यांच्या सोबत लढा देत आहे। प्रशिक्षणार्थ्यांना एक आस लागलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित दादा पवार असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याकडून एक आस लागलेली आहे, कुठेतरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी काहीतरी न्याय द्या। तुम्ही त्यांच्या बाजूने कुठेतरी काहीतरी न्याय देऊन त्यांना त्यांचा जो लढा आहे त्यांना काहीतरी तुम्ही यश द्या। तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांचं पुढचं भवितव्य काय आहे? तुम्ही 6 महिने काम करताय, आता अजून 5 महिने वाढून दिले, 5 महिने वाढून दिल्यानंतर परत ते बेरोजगारच होणार आहे। तर नानाभाऊ पटोलेकडून खूप अपेक्षा होती प्रशिक्षणार्थ्यांना सगळ्यांनाच की ते कुठेतरी विषय मांडतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतील की या प्रशिक्षणार्थ्यांचं कुठेतरी भवितव्य, कुठेतरी थारा लागावा, यांना कुठेतरी कंत्राटी पद्धतीने होईना 50% प्रशिक्षणार्थ्यांना का होईना रोजगार द्यावा, अशी कुठेतरी शासनाने एक गंभीर भूमिका घ्यावी की जेणेकरून प्रशिक्षणार्थ्यांचं भवितव्य आहे ते कुठेतरी भवितव्य घडतील, त्यांचं लग्न कार्य व्यवस्थित पार पडेल, त्यांचं व्यवस्थितपणे भविष्य घडतेल। प्रशिक्षणार्थी एक आस लागून या प्रशिक्षणामध्ये जुडलेले आहेत। प्रशिक्षणार्थ्यांना ते समजत नाही। आम्ही 6 महिने या कार्यकाळ दिला पूर्णपणे, अजून 5 महिने कार्यकाळ वाढला, अजून 5 महिने देऊ, पण 5 महिन्यानंतर त्यांना सर्टिफिकेटचं करायचं काय? त्यांना सर्टिफिकेट भेटेल कामाचं सर्टिफिकेट, पण त्या कामाचं सर्टिफिकेटचं करायचं काय? त्या कामाचं सर्टिफिकेट कुठं काम येईल हे त्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे। प्रशिक्षणार्थ्यांना जो त्यांनी 6 महिने प्रशिक्षण घेतलं त्याचा उपयोग कुठं होणार, त्याचा फायदा कुठं होणार? शासनाने असं कुठंतरी कंत्राटी पद्धतीने होईना कुठंतरी त्यांना रोजगार द्यावा, एवढीच मागणी शासनाकडे प्रशिक्षणार्थ्यांची आहे। त्यांना कायमस्वरूपी कुठंतरी रोजगार द्यावा, कंत्राटी पद्धतीने होईना किंवा शासनाच्या पद्धतीने होईना, कुठंतरी शासनाने या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठंतरी त्यांना एक बाजू भक्कम करावी, त्यांना न्याय द्यावा, एवढंच प्रशिक्षणार्थ्यांचं शासनाला मागणी आहे। तुम्ही 5 महिने वाढशाल, 6 महिने वाढशाल, पण त्याच्यानंतर पुन्हा हे सगळे प्रशिक्षणार्थी बेरोजगार होणारच आहे ना। मग हे प्रशिक्षणार्थ्यांनी एवढे दिवस
काम केल्याचं त्यांना एक त्या अनुभव तर आला, पण परत ते बेरोजगार होणार आहे. त्यांना ते सर्टिफिकेटचा उपयोग कुठेतरी झाला पाहिजे, त्यांचा कुठेतरी एक रोजची रोटी चालली पाहिजे. बरेचसे प्रशिक्षणार्थी यामध्ये खूप गरीब आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये आहे, सगळे प्रशिक्षणार्थी. त्यामुळं आस लागून आहे की कुठंतरी आमचं भवितव्य, कुठंतरी काहीतरी शासनाकडून आम्हाला भेटावं आणि आमचं भवितव्य व्यवस्थित चालावं, यासाठी सगळे प्रशिक्षणार्थी आस लागून आहे शासनाकडून. त्यामुळं शासनाला विनंती आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, आणखी अजितदादा पवार असतील, यांनी कुठेतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांनी कुठेतरी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार्थ्यांना न्याय द्यावा. कुठेतरी त्यांच्या भवितव्याचा विचार करून एक चांगला निर्णय घ्यावा, जेणेकरून सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचं जो काही कार्यकाळ आहे तर तो तर तुम्ही वाढून दिलेला आहे, पण त्यांचं भवितव्य व्यवस्थितपणे चालल आणि त्यांना रोजची रोटी कायम भेटेल, असं काहीतरी मुख्यमंत्री साहेबांनी व्यवस्थित त्यांच्यासाठी नियोजन करावं, अशी सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीनं विनंती आहे. धन्यवाद.